नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती अबॅकस आणि वेदिक मॅथ या यूट्यूब चॅनलवर. आज आपण अबॅकस किंवा वेदिक मॅथ यापैकी काहीही शिकणार नाही आहोत. तर आज आपण एक नवीन असं क्रिएटिव्हिटी आर्ट बघणार आहोत. आता सगळ्यांनाच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर या सुट्ट्यांमध्ये आपण नवीन असं काहीतरी शिकूया. आता इथे तुमच्यासमोर काही फ्लावर्स दिसत आहेत. तर या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपण हे फ्लावर्स कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत. आता हे फ्लावर्स बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण अगोदर बघूया. हे जे फ्लावर्स आहेत ना, तर ते पाईप क्लीनरचे फ्लावर आहेत, म्हणजे पाईप क्लीनरपासून बनवलेले फ्लावर्स आहेत. आता ते पाईप क्लीनर म्हणजे कसे ते हे बघा. हे अशा पद्धतीचे रंगीबेरंगी पाईप क्लीनर्स येतात. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे काही क्वालिटी आहेत. काही एकदम जाड असतं तर काही एकदम पातळ असतं. तर चांगल्या क्वालिटीचे बघून घ्यायचे. हे अशा पद्धतीचे वेगवेगळे रंगीबेरंगी पाईप्स असतात, यांना पाईप क्लीनर असे म्हणतात. ठीक आहे, तर हे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे अशी ग्रीन कलरची रिबीन, म्हणजे एक दांडी जी असते त्या दांडीला आपल्याला लावण्यासाठी ही अशी रिबीन लागणार आहे. आणि फुलाला खाली लावण्यासाठी ही अशा पद्धतीची आपल्याला दांडी लावायची आहे. आता ही जर म्हणजे ही तारच आहे. आता जर अशा पद्धतीची तार जर तुमच्याकडे नसेल तर आपल्याकडे जी खराट्याची काठी असते ती सुद्धा आपण वापरू शकतो. त्यानंतर आपल्याला लागणार आहे हे अशा पद्धतीचं एक कटर, की जे पाईप क्लीनर आहे ते कट करण्यासाठी आपल्याला हे एक कटर लागणार आहे. तुमच्याकडे कटर नसेल तर तुम्ही आपली छोटीशी जी सीझर असते ती सुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपल्याला हे जे फ्लावर्स आहेत ते चिटकवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत अशा पद्धतीची ही ग्लू गन आणि हे ग्लू स्टिक. तुमच्याकडे जर ग्लू गन नसेल तर तुम्ही फेविकॉलसुद्धा वापरू शकता, किंवा जे फॅब्रिक चिटकवण्यासाठी जो गम येतो तो सुद्धा आपण वापरू शकतो. त्यानंतर आपल्याला एक मेणबत्ती आणि माचीस लागणार आहे. त्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीचे परागकण असतात ते लागणार आहेत. आता हे वेगवेगळ्या कलर्समध्ये असतात. ठीक आहे, आपल्याला जो कलरचा पाहिजे त्या कलरचे आपण परागकण असे घेऊ शकतो. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फुलासाठी पाकळी बनवायची आहे. तर त्यासाठी हे 3 पाईप क्लीनर आपण घेतलेले आहेत. तर त्यामध्ये हे 2 पर्पल कलरचे आणि हा एक व्हाईट कलरचा पाईप क्लीनर आहे. आता त्यासाठी आपण काय करणार आहोत, हे जे पाईप क्लीनर आहे त्याला असं मधोमध दुमडायचं. त्यानंतर त्याला आपल्याला कट करायचं आहे. आता हे आपण हे कटरने कट केलं. दुसरासुद्धा पाईप क्लीनर घेऊया, तो सुद्धा असा मधोमध दुमडायचा. त्यानंतर इथे त्याला आपण कटरने कट करणार. आता हे आपले असे 4 तयार झाले. 2 होते, आपण ते मधोमध कट केले आणि हे 4 तयार झाले. आता हे आपण पुन्हा प्रत्येकी त्यांना दुमडणार आहोत. ठीक आहे, हे बघा, हा एक दुमडला, त्यानंतर हा एक दुमडला. अशा पद्धतीचं 4ही आपण दुमडून घ्यायचे आहेत. हे बघा, हे अशा पद्धतीने 4ही आपण दुमडून घेतले. आता काय करायचं, ही एक व्हाईट कलरची जे पाईप क्लीनर आहे तो घ्यायचा, त्याला असं दुमडायचं. त्यानंतर हे जे आपले पर्पल कलरचे जे होते ते असे एकावर एक ठेवायचे. हे बघा, असं दाखवल्याप्रमाणे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्यांना असं एकावर एक ठेवून घ्यायचे. हे अशा पद्धतीने आपण एकावर एक ठेवून घेणार आहोत. ठीक आहे, आता हे असं एकावर एक ठेवल्यानंतर आपण जो हा व्हाईट कलरचा घेतलेला होता, तो मधोमध दुमडलेला होता, तो असा याच्यामधून घालायचा असा सेंटरला. आणि इथे वरती एक पीळ मारून घ्यायची. हे असं पीळ मारून घ्यायचं. आणि त्यानंतर हे जे राहिलेले आहेत हे 2, त्यांना आता आपण तारेमध्ये फिरवणार आहोत. आता ते कशा पद्धतीने फिरवायचं ते बघा. हां, ही आपण तारे घेतली, ही अशी इथे ठेवायची. आणि हा जो व्हाईट कलरचा आहे तो तारेभोवती असा राऊंड 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 करत जायचा आहे. असं त्यांना पीळ मारायचं आहे. ठीक आहे, हे बघा, हे अशा पद्धतीने. आणि नंतर आपल्याला ही तार काढून घ्यायची आहे त्याच्यातून. असं दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला करायचं आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे अशी तार ठेवायची आणि हा जो व्हाईट कलरचा आहे त्याच्याभोवती फिरवून घ्यायचं असं.
थोडं जवळजवळच फिरवायचं, म्हणजे छान अशी डिझाईन तयार होते. ठीक आहे. हे असं फिरवून घेतल्यानंतर ही तार अशी काढून घ्यायची. आता हे जे बघू शकता किती छान अशी डिझाईन तयार झालेली आहे. ते असं इकडे खाली घ्यायचे आणि आता हे आपल्याला याची पाकळी बनवायची आहे. तर ते छान असं व्यवस्थित करून घ्यायचे, एका याच्यामध्ये व्यवस्थित असं आपल्या अंगठ्याच्या साहाय्याने छान असं हे केल्यानंतर एक व्हाईट कलर जो मोठा साईजचा असतो, जो मोठा असेल त्याने सगळ्याला असं एकत्र पीळ मारायचा, म्हणजे ते असं सगळे असे एकत्र येतात. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अशी पाकळी तयार करायची आहेत. आता अशा आपल्याला एकूण 5 पाकळ्या लागणार आहेत. तर आता बाकीच्या मी पाकळ्या तयार करून घेते. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने ही पाकळी तयार झाली. हे जास्तीचं आहे, हे तुम्ही कटसुद्धा करू शकता किंवा तसंच ठेवू शकता. तर अशा पद्धतीने ह्या 5ही आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. अंगठ्याच्या साहाय्याने त्यांना असा थोडासा, म्हणजे त्यांना असा आकार द्यायचा. अशा आतल्या साईडला ते हे करून त्यांना असा छानपैकी असा पाकळीचा आकार द्यायचा अशा पद्धतीने. आता एक असा पिंक कलरचा आपण एक पाईप क्लीनर घेतलेला आहे. त्याला मधोमध अशा दुमडणार आहोत आपण. हे बघा त्या असं आपल्याला दुमडायचं आहे. हे बघा हा एक आपण इकडे फोल्ड केला, त्यानंतर इकडून परत इकडे असा फोल्ड करायचा आणि कटरच्या साहाय्याने आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत. इथे आपण कटरच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे 3 असे छोटे छोटे आपल्याला पाईप क्लीनर भेटलेले आहेत. छोटे कट केले, 3 कट भेटलेत. आता हे आपण कशासाठी केले आहेत, तर या फुलाच्या मध्ये छोटेसे आपल्याला परागकण दाखवायचे आहेत ना, त्यासाठी. मग आता हा एक घेतला आपण, याला इथे ना छोटंसं असं वरती गोल 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 असं फिरवायचं. ठीक आहे. असं छोटंसं असं हे बघा अशा पद्धतीने याला असं फिरवायचं आणि ही खालची जी दांडी आहे ती आपल्याला काय करायची आहे, थोडंसं एखादी मेणबत्ती पेटवून घ्यायची आणि हे बघा मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. हे करत असताना थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे. मोठे जर असतील घरात मम्मी पप्पा त्यांची मदत घ्या, नाहीतर तुमचं बोट वगैरे सांभाळून चटका बसण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला हे 3ही अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे 3 असे मध्ये फुलाच्या मध्ये घालण्यासाठी जे परागकण असतं तर ते आपण हे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण पान बनवूया. आता पान बनवण्यासाठी आपण ही ग्रीन कलरचा पाईप क्लीनर घेतलेला आहे. तो असा मधोमध हे करायचा, दुमडायचा, त्यानंतर कटरच्या साहाय्याने कट करायचा, म्हणजे आपल्याला हे 2 भेटले. ठीक आहे. आता हे पुन्हा असे दोन्हीही दुमडायचे. ठीक आहे. आता हे दुमडल्यानंतर हे असं एकात एक घालून पुन्हा जसं आपण पाकळी बनवण्यासाठी केलं त्याच पद्धतीने हे आपल्याला पान बनवण्यासाठी करायचं आहे. ठीक आहे. हे असं केलं, एकावरती एक मधून घातलं, दुमडलं आणि याला असं पुन्हा इथे पीळ मारून घ्यायचा अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपलं हे पान तयार झालेलं आहे. याला सुद्धा अंगठ्याच्या साहाय्याने असा आकार द्यायचा. हे बघा असं. आता आपण फूल बनवायला घेणार आहोत, पण त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला, ही जी गन आहे ती थोडा वेळ गरम करण्यासाठी आपल्याला ठेवायची आहे, म्हणजे लाईटच्या बोर्डला आपण लावून ठेवायची.
गरम झाली की नंतर काढून घ्यायची. ठीक आहे. जर तुमच्याकडे ग्लू गन नसेल तर तुम्ही फेविकॉलसुद्धा वापरू शकता. ठीक आहे. आता ही मी गरम करण्यासाठी ठेवलेली होती. आता आपण हे फुलं घेऊया. हे बघा, हे जे आहेत हे परागकण आहेत ते घ्यायचे. त्याच्यावरती असा थोडासा हा ग्लू गन लावलेला आहे. हा गण असा लावून घेतला, ग्लू गन लावला. त्याच्यानंतर ही आपली दांडी जी आहे ती घ्यायची, ती याला लावायची. ठीक आहे. अशा पद्धतीने थोडासा गम लावून घ्यायचा. थोडं थंड होईपर्यंत थांबायचं. लगेच गरम गरम हात लावायचा नाही, नाहीतर चटका बसण्याची शक्यता आहे. आणि हे ग्लू गन वापरत असताना सुद्धा तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांना किंवा तुमच्यापेक्षा जे मोठे बहीण भाऊ असतील त्यांची तुम्ही मदत घ्यायची आहे, कारण तुम्हाला चटका बसू शकतो याने. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे इथे या दांडीला आपण हे परागकण लावून घेतलेले आहेत. आता आपण पाकळा चिटकवणार आहोत. आता एक एक पाकळी घ्यायची. त्या पाकळीच्या कडेला असा हा ग्लू गन लावायचा अशा पद्धतीने. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी पाकळी घ्यायची आणि ती अशी त्याला चिटकवायची. थोडं हे गरम असतं त्यामुळे जरा सावधपणे हे करायचं आहे. पुन्हा इकडे साईडला असा गम लावून द्यायचा. पुन्हा दुसरी पाकळी घ्यायची, ती याला इथे चिटकवायची. ठीक आहे. गरम असतं त्यामुळे थोडंसं हळू करायचं. त्यानंतर आता हे जे आपण हे लावलेले होते परागकण ते असे इथे मधोमध ठेवायचे. पुन्हा आता इकडे गम लावून घ्यायचा. इकडची सुद्धा पाकळी आपण इथे याला चिटकून देऊया. त्यानंतर परत इकडे आता आपण गम लावूया. आणि ही पाकळी इकडे लावून देऊ. ग्लू गन असतो तो गरम असतो त्यामुळे लावताना थोडीशी काळजी घ्यायची. जरा वेळ थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग नंतर त्यांना शेप द्यायचा. याला अशा पद्धतीने आपण आकार देऊन घ्यायचा असा. ठीक आहे. फुलाच्या याच्यासारखा छान असा आपण याला आता आकार दिला आहे. त्यानंतर आता इथे खाली आपल्याला हे जे आपली रिबीन होती ती लावायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही जी रिबीन आहे ही याला इथे लावून घ्यायची आहे. रिबीन लावताना थोडीशी खेचून लावायची म्हणजे ती व्यवस्थित बसते. ठीक आहे. हे आता इथे आणि असं हे गोल गोल फिरवत यायचं. आता हे आपल्याला हे जे आपण पान बनवलेलं होतं ते आपण इथे इथे अटॅच करून घेणार आहे. ते सुद्धा ह्या रिबीनमध्येच आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. रिबीन त्याच्याभोवती अशी गुंडाळून घ्यायची. थोडीशी रिबीन घेताना अशी थोडी खेचून लावायची अशा पद्धतीने खाली. याला असा हे बघा अशा पद्धतीने आपलं सुंदर असं फूल पाईप क्लीनरपासून आपण बनवलेलं तयार झालेलं आहे. तर ह्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची फुलं बनवू शकता. ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला काही शिक्षक दिन असतो, तुम्ही टीचर्स डेज असतात, जेव्हा तुम्ही टीचरांना अशा पद्धतीची फुलं दिली तर टीचरांना सुद्धा आनंदच होईल. ठीक आहे. जर आपण जी खरी फुलं देतो ते 2-3 दिवस त्यांच्याकडे राहतात, नंतर ते सुकून जातात. पण हे जे फुल आहे हे आपल्याकडे त्यांच्याकडे जर कोणालाही गिफ्ट दिलं तर ते तसंच राहणार आहे. आणि हे वॉशेबलसुद्धा आहे त्याच्यामुळे हे आपण लाईफ टाईम असं वापरू शकता. तर ह्या सुट्ट्यांमध्ये अशा छान छान फुलं तुम्ही बनवा. ठीक आहे. आता याचं जे साहित्य आहे ते तुमच्याजवळ जर एखादी स्टेशनरी असेल तर तिथे तुम्हाला मिळून जाईल. नसेल तर मग तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकताय. तुम्हाला सगळं साहित्य आहे हे ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल. तर हे बघा छान असं आपलं फूल तयार झालेलं आहे. तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवून बघा. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.